ऐन निवडणुकीच्या काळामध्येच ठाकरे गटाचे नाशिकचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी खरं तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माझ्यासोबत आता नाशिक ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर भाऊ। खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय। नाही, त्यांच्या मनामध्ये जे होतं ते होटावर आलेलं आहे, जे त्यांनी कृतीतनं दाखवून दिलं आहे। मेळाव्याचा उद्देशच तो होता, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी। ते बार्गेनिंग झालेली आहे आणि तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आता दिल्या घरी त्यांनी सुखी राहावं, चांगलं काम करावं, त्यांना माझ्या शुभेच्छा। बार्गेनिंग म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला? नाही, काही गोष्टी उघडपणे बोलता येत नाही, पण कृतीतनं हेतू दिसतोय त्याचा की 1 महिना 1.25 महिना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मातोश्रींनी बोलल्यानंतर तिथं न जाणं आणि वेगळा निर्णय घेण्याचं डोक्यात असल्यामुळं या सर्व कृती त्यांनी घडून आणलेल्या आहेत। आणि कदाचित मातोश्रीला माहीत असेल की हा तिकडच्या टचमध्ये असल्यामुळे म्हणूनही तिकीट कट झालं असेल, मला असं वाटतं। मातोश्रीचे सर्व कॉन्टॅक्ट्स शहरातले त्यांनी गुप्तहेर यंत्रणा त्यांची काम करते, रिपोर्ट्स घेतले असतील म्हणूनच तिकीट कट झालं असेल त्यांचं। आणि ते कृतीतनं करंजकरांनी दाखवून दिलं शिंदे गटामध्ये जाऊन। तुम्ही म्हणतायत की बार्गेनिंग झालेलं आहे, म्हणजे जो बडगुजर यांनी करंजकर यांनी जो प्रवेश केला आहे त्यामध्ये काय बार्गेनिंग झालं असं तुम्हाला म्हणायचं? तिथं बार्गेनिंग शिवाय काहीच नाही दुसरं। आता नगरसेवक गेलेत, ते कशामुळे गेलेत? शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर काही नगरसेवक गेलेत, हे विजय करंजकरांचे जवळचे नातेवाईक मंडळीच त्याला त्यावेळेस गेली। मला तर असा डाऊट येतोय की आधी ते नगरसेवक पाठवलेत ते करंजकरांच्या सांगण्यावरनं गेले काय, ही आज शंका यायला लागली मला। आपण जर बघितलं तर ते आता दावा करतायत की अनेक तालुक्यातले देखील नगरसेवक माझ्यासोबत आहेत, जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत। आता ऐन निवडणुकीच्या काळातच खरं तर हे सर्व झालेलं आहे। आपल्याला कसा हा धोका पोचू शकतो का आपल्या उमेदवार? निष्ठावान म्हणून उपयोग नसतो, ती कृतीतनं निष्ठा दिसली पाहिजे। विजय करंजकरांना तिकीट मिळालं असतं तर आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून त्यांच्याबरोबर राहिलो असतो, त्यांचंच काम करत होतो आम्ही। परंतु तिकीट कट झाल्यानंतर त्यांनी उमेदवाराबरोबर राहणं हे अपेक्षित होतं, परंतु त्यांनी जो थैताट केला आणि खोटारडेपणाचा कडस त्यांच्या याच्यात भरलेला आहे, नसानसांमध्ये भरलेला आहे, त्यामुळे त्याच्याविषयी फार बोलणं मला उचित वाटत नाही। त्यांचं असं म्हणणं की खालच्या काही नेते मंडळांनी मातोश्रीला चुकीची रिपोर्टिंग केली, माझा मेसेज आहे तो पोहोचू दिला नाही आणि त्यांच्यामुळेच खरं तर हे सर्व काही घडलेलं आहे असं ते म्हणतात। विजय करंजकर 12 वर्षापासून जिल्हा प्रमुख होते, 2 खासदारकीच्या निवडणुका त्यांच्या आधिपत्याखाली झाल्या। जर ते जिल्हा प्रमुखाच्या हातात जर लोकसभेच्या उमेदवारीचं तिकीट असतं तर मग ते जिल्हा प्रमुख असताना त्यांची 2 वेळा उमेदवारी का कट झाली? हा संशोधनाचा विषय आहे ना। म्हणजे मातोश्रीला जो योग्य वाटतो तो निर्णय घेतात, त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी आदेश असतो आणि आम्ही आदेशाचं पालन करणारी माणसं आहोत। आणि निश्चितपणाने शिवसैनिक राजाभाऊंचं काम करतायत, राजाभाऊ प्रचंड मताने विजयी होतील। आपल्यासोबत राजाभाऊ वाजे देखील आहेत, ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार। राजाभाऊ, आता करंजकर हे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत शिंदेंच्या, काय तुम्हाला याचा धोका पोचू शकतो, काही फटका पोचू शकतो वाटतंय? नाही, आजची परिस्थिती तशी नाही आहे। मी परवा आपल्याशी बोललो की मला 100% विजयाची खात्री आहे। ते असाही दावा करताय माझ्यासोबत 27 ते 30 नगरसेवक आहेत, काही जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत। लोक उद्धव साहेबांबरोबर आणि महाविकास आघाडीबरोबर आहेत, त्यामुळे मला काही वाटत नाही। एकंदरीतच आपण बघत आहोत, खरं तर करंजकरांच्या या प्रवेशामुळे कुठलाही फटका हा आम्हाला बसणार नाही असं त्यांचं मत आहे। काही शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात, काय आता भावना आहेत आणि निवडणुकीत असे प्रवेश होतात? आम्ही गेल्या 5 वर्षापासून महापालिकेत काम करतो। आम्हाला अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांचा इतका प्रचंड त्रास होता, हे पहिल्यापासून भाजपला विकले गेलेले होते, फक्त ते अधिकृत जाहीर काल झालं। आम्हाला खूप आनंद आहे शिवसैनिकांना, ते आम्हाला सोडून गेले। आपण बघत आहोत, खरं तर आनंद झाल्याचं देखील भावना आता शिवसैनिक हे व्यक्त करतायत। यासोबतच खरं तर एक खळबळजनक एक गौप्यस्फोट खरं तर सुधाकर बडगुजर जिल्हा प्रमुख यांनी केलेला आहे की बार्गेनिंग झालेले आहेत, त्यामुळेच करंजकर गेलेत असं ते म्हणतायत। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।